नमस्कार. आपल्या एका ताईंनी कमेंट केलेली आहे 34 साईजचा 3 पीस प्रिन्सेस कटची कटिंग दाखवा. तर त्या ताईंनी आपल्याला ही 4च माप दिलेत. चेस्ट आहे 34, आर्म होल 16, पुढचा गळा 6 आणि पाठीमागचा गळा 9. तर आता एवढ्या साईज मध्येच आपल्याला कटिंग दाखवायची आहे. तर त्यांनी शोल्डर किती आहे ते सांगितलेलं नाहीये, कंबर किती किंवा अप्पर चेस्ट किती हे सांगितलेलं नाही. तर चला बघूयात आपण या साईज वर कशी कटिंग करणार आहोत ते. स्टेप बाय स्टेप मी भरपूर साऱ्या टिप्स देत कटिंग दाखवणार आहे. प्रिन्सेस कटची कटिंग आहे, 3 पीस प्रिन्सेस कट आहे. तर या पद्धतीने सुरुवातीला आपण उंची घेऊयात. उंची साधारण 13.5 असावी पूर्ण उंची. तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून 14.5 वर खूण करायचे. दुसरी खूण 9 इंच गळा बॅक साईडचा आहे तर 5.5 वर करायचे आणि त्या आता सरळ रेगा ओढून घेणार आहे मी. आता आपण इथे कंबर घेऊयात 30 इंच. 30 चा चौथा भाग येतो 7.5. 1 इंच टक साठी घ्यायचे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे. इथे टाकूयात आपण 34 चा चौथा भाग 8.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. सॉरी 9 इंच गळा आहे तर 1/2 इंच आपल्याला लूजिंग ऍड करायचं आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे आपण घेणार आहोत शोल्डर 14 चे निम्मे 7. 9 इंच गळ्यासाठी 2.25 इंच वजा करून घ्यायचे. उरलेली शोल्डर किती आहे 5.25. इथे पण 5.25 वर खूण करायचे आणि दुसरी खूण करायचे अर्धा इंच बाहेर. आता आपल्याला हे अर्धा इंच जे बाहेर आलो आपण तिथे आपल्याला मुंड्यासाठी लाईन ओढून घ्यायची या पद्धतीने. आता इथून आपल्याला हा मुंड्याचा आकार टाकून घ्यायचा आहे. बघायचंय आपला हा आकार व्यवस्थित बसतोय का यामध्ये. तर मुंडा आहे 16 चे निम्मे येतात 8 मध्ये आपल्याला 1/2 इंच प्लस करायचे लूजिंग आणि 8.25 हा मुंड्याचा आकार भरला पाहिजे. तर या पद्धतीने आपल्याला हा मुंडा मोजून बघायचा आहे. तर हा परफेक्ट 8.25 बसतोय. इथून परत एकदा मोजून बघूया. थोडासा खाली उतरायला पाहिजे. तर इथे खाली उतरूयात थोडंसं आपण या पद्धतीने, म्हणजे एकदम उंची व्यवस्थित होऊन जाईल 8.25. तर आता हा आपण असा आखून घेऊयात मुंडा. हा असणार आहे मुंडा आपला पाठीमागच्या भागाचा. इथे आपल्याला द्यायचं आहे शिलाई मार्जिनची शिलाई मार्जिनला रेघ आणि फिटिंगची फिटिंगला. त्यानंतर याचा मध्य काढून घ्यायचा आहे टक्स साठी. फिटिंग पासून असा टेप लावायचा आणि मध्य काढायचे टेप फोल्ड करून. इथे आपण टाकायची आहे टक्सची उंची. मी 4.5 वर देणार आहे टक्सची उंची. आपण 1 इंच सोडलेला आहे टक्स साठी, तर इकडे अर्धा आणि या साईडला अर्धा असा हा टक्स टाकून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला फिटिंगच्या साईडला 1/2 इंचावर एक खूण करायचे आणि ती 1/2 इंचाची खूण आपल्याला इकडे टक्स पर्यंत अशी मिळवायची. तर इकडे फिटिंगच्या साईडला पण घेऊन जाऊयात या पद्धतीने. नंतर आपल्याला इथे टाकायचे शोल्डर पट्टी. शोल्डर पट्टी आपण 3 इंचावर टाकू. नंतर गळा आहे 9 तर 9.5 वर खूण करायची आहे आपल्याला या पद्धतीने. इकडे आपण 3 इंच गळा रुंदी देऊयात
तुम्ही तुमच्या आवडीने 3.5 सुद्धा देऊ शकता. बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि इथे गळा टाकून द्यायचा आहे. अशी ही कटिंग होणार आहे आपली बॅक साईडची. इकडे बघायचंय स्लोप, गळ्याच्या साईडला स्लोप किती येतोय, तर थोडासा स्लोप येतोय. तो स्लोप आपल्याला इथे टाकायचा आहे. बघा इकडे ही तिरकस रेगेला पट्टी सरळ लावली आणि मग हा स्लोप मिळालाय आपल्याला. हे कटिंग करून घेऊयात आणि मग फ्रंट साईडची कटिंग दाखवते मी तुम्हाला. कटिंग करते तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला. तर या ताईंची खूप दिवसापासून कमेंट येत होती, पण मला वेळ भेटलेला नव्हता व्हिडिओ करून टाकायला यांच्या साईजचा. तर नक्कीच मी हा व्हिडिओ वेळ झाला तरी करून टाकत आहे. तुम्हाला पण काय अशी शंका असेल किंवा कटिंग बघायची असेल तर नक्की तुम्ही पण कमेंट मध्ये तुमचं माप देऊ शकता. तुमच्या मापावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू कटिंगचा. या पद्धतीने गळ्याला पण कट मारून घ्यायचा आहे आणि फिटिंगला पण घ्यायचं आहे. आता हे आपलं झालेलं आहे बॅक साईडची कटिंग. आपल्याला फ्रंट साईडची कटिंग करायची आहे. तर त्यासाठी परत एकदा नवीन कागद घेऊयात आणि या पद्धतीने ठेवायचं आहे. आता तुम्हाला जर बॅक साईडला हुक पट्टी असेल तर इकडे शिलाई मार्जिन ठेवायचं आहे बॅक साईडला, आणि पुढच्या साईडला जर असेल तर पुढच्या साईडला शिलाई मार्जिन सोडायचं आहे. आता शिलाई मार्जिनची थोडी जागा सोडून मी असा हा कागद जसा आहे तसा छापून घेणार आहे. आता इथून आपल्याला हे आहे तसं सगळं छापून घ्यायचं आहे. या पद्धतीने. आणि हा जो पुढे सोडलाय कागद मी, तो असणार आहे शिलाई मार्जिन हुक आहे पट्टीसाठी. आता या कागदाचं काम झालंय, थोडा वेळ बाजूला ठेवूया. आता ही जी उंचीची जी लाईन आहे ती आपल्याला पूर्ण करून घ्यायची. अशी पट्टी स्ट्रेट लावायची आणि पूर्ण ओढून घ्यायची. त्यानंतर आता इथे पॉइंट टाकायचा आहे. 34 साईजला तुमचा पॉइंट 9.5 असू शकतो. तर 9.5 मध्ये अर्धा इंच प्लस करून 10 वर हा पॉइंट द्यायचा आहे. या पॉइंट वर एक रेघ ओढून घ्यायची अशी. ही सुद्धा लाईन सरळ करून घेऊयात हुकाय पट्टीची. आता या पॉइंट वरती आपल्याला बस्टचा 10वा भाग टाकायचा आहे. बस्ट 34 आहे तर साधारण 3.5 ला एक रेघ कमी. कमरेच्या इथे सुद्धा अर्धा इंच कमी करून 3 इंचावर खूण करूयात. ही इथून ही आपल्याला अशी लाईन ओढून घ्यायची आहे. नंतर आपल्याला हा जो मुंडा बॅक साईडचा आपण छापून घेतलाय तो सरळ अगोदर ओढून घ्यायची रेघ खाली. त्याच्या आतमध्ये अर्धा इंच यायचंय. इकडे सुद्धा आपल्याला ही, आणि आपल्याला आता या आतल्या रेघेवरून पुढच्या भागाचा आर्म होल काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. असा आतून आर्म होल येणार आहे. आता या आतीलच्या रेघेवर आपली आतली रेघ आहे तिथे आपल्याला 5 इंचावर एक खूण करायची अशी अशी मुंड्यावर, आणि त्या खुणेतून आपल्याला ही टक्स बाहेर काढायची अशी.
आता इथे आपल्याला काय करायचं असतं, सॉरी, इथे आपला अर्धा इंच बाहेर पॉइंट जाणार आहे, विसरले. हा पॉइंट असणार आहे आपला मेन. डार्क करते. इथे फुल बस्ट, सॉरी, इथे कमरेचं माप टाकायचं आहे. कंबर आपली आहे 30 आणि त्याच्या पुढे आपल्याला 2 इंच टक्सचे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे आपण इथे 2 इंचाची टक्स घेणार आहोत. फिटिंगला आणि शिलाई मार्जिनला अशी ही आपली रेघ ओढून घ्यायचे. आता इथे मेन काम असतं, इथे आपल्याला 1 इंचाचा टक्स द्यायचा आहे मुंड्यावर, हा, आणि हा टक्स आपल्याला इथून इकडे वळवून घ्यायचा आहे या पद्धतीने. असा इथे आपल्याला 2 इंचाचा टक्स टाकायचा आहे, तर तो 2 इंचाचा टक्स आपला इथे येणार आहे. इथून वरती साधारण 2 इंच आपल्याला स्ट्रेट लाईन मध्ये यायचंय. आता त्या अगोदर आपल्याला इथे 1 इंच उंची वाढवून घ्यायची फ्रंट साइडला खाली. ही जी उंची आहे ती पाठीमागच्या भागाची आहे, तर 1 इंच अगोदर उंची वाढवून घेऊयात. अशी. आता इथून आपल्याला हे असे टक्स टाकून घ्यायचे. या टक्स आपल्याला मध्य काढायचंय. अजून एकदा फोल्ड करायचंय टेप आणि मध्य काढायचंय. हा फोल्ड उचलून इथे ठेवायचा आणि इथे एक खूण करून घ्यायचे. आता इथे 1/2 इंच, इथे अर्धा आणि इथे आपल्याला बरोबर रेघेवर हा आकार आपल्याला असा या पद्धतीने इकडे मिळवायचा. आता इथून ही उंची बघायची, टक्सची उंची बघायची किती आहे, तर इथून ही बरोबर 5.5 भरते, तर या साइडने सुद्धा आपल्याला 5.5 वर खूण करायचे. तर इथे येणार आहे. त्यानंतर इकडे आपल्याला ही लाईन इकडे मिळवायची अशी, आणि या साइडची जी उंची आहे बॅक साइडची, त्या अगोदर आपल्याला ही टक्स सुद्धा मोजून घ्यायची. जशी इथं मोजून घेतली तशी इथं सुद्धा मोजून घ्यायचे. इथं टेप लावलाय आणि इथं, तर इथं आपल्याला 4 वर मिळालेली आहे, तर इथून इकडे आपल्याला हा टेप 4 वर सरकवायचा आहे असा. तर इथे येणार आहे. इथं सुद्धा आपल्याला अर्धा इंच खाली उतरायचंय आणि हा आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे असा, या पद्धतीने. असा. आता आपण इथून बघूयात 9.25 भरतात का. अशा पद्धतीने इथे 4.5 वर थांबली आहे मुंड्याची लाईन. 4.5 इथे लावायचे आणि इथून मोजायचं. तर ही मुंड्याची लाईन 7.8 वर येते.
तर आपल्याला पाऊण इंच बाहेर जायचंय, म्हणजे की इथे जो 1 इंचाचा टक्स दिलाय आपण, तो 1 इंचाचा टक्स आपल्याला इथे वाढवून घ्यायचंय. म्हणजेच काय, तुमची ही फिटिंगची लाईन इथून जाणार आहे. इथून इथे आणि इथून इथे अशा पद्धतीने चेक करायचंय सगळं. तर ही कटिंग आपली फुली मारते, म्हणजे लक्षात राहील. आपल्याला इथून कट करायचंय. आता इथून ही उंची कशी मोजायची बघा. हा बॅक साइडचा पार्ट आहे, तो आपल्याला इथे ठेवायचा आहे असा, आणि इथे बघायचंय उंची इथं आली. मग आपल्याला ही जी टक्सची उंची आली ती इथे मिळवायची. अशा पद्धतीने. आणि इथं तुमचा 6 इंचाचा गळा आहे, तर 7 वर खूण करायचे. इथे तुम्ही 2.5 इंचाची रुंदी द्यायची आहे गळ्याला. बॉक्स तयार करायचा आहे असा. या पद्धतीने गळ्याचा आकार देऊन तुम्ही कटिंग करू शकता. आता यामध्येच तुम्हाला 3 पीस प्रिन्सेस कटची कटिंग करायची, बरोबर. तर ही जी 1 इंचाची जी आपली उंची घेतलेली होती, हा आपला तुमचा झाला प्रिन्सेस कट. तर याच्यातून आता तुम्हाला 3 पीस प्रिन्सेस कट कटिंग करायचंय. तर ही जी आपण तिरकस लाईन आणली ती आपल्याला टाकायची नाही इथं सुद्धा ही. तर कसं करायचं बघा, इकडून आपल्याला 2.5 इंचावर खूण करून घ्यायची अशी. इथे सुद्धा 2.5 इंच, इथे सुद्धा 2.5 इंच, आणि इथे सुद्धा तुमची ही, इथे तुम्हाला 3.25 इंच, म्हणजे पाऊण इंच वरती. आणि मग हा आपल्याला असा क्रॉस पट्टीचा आकार या पद्धतीने इकडे घेऊन जायचंय. तर ही कटिंग करून दाखवते आणि मग तुम्हाला क्रॉस पट्टी ऍडजस्ट करून दाखवते. तर ही कटिंग आता आपल्याला पूर्ण उंची अशी स्ट्रेट न्यायची. या पद्धतीने इकडे पण ही कटिंग करून घेऊयात. हा मुंडा आपल्याला इथून कट करायचा आहे व्यवस्थित असं. नंतर हा पार्ट आपला असा आणि हा पार्ट आपला तयार झाला. आता इथून हा पार्ट आपल्याला हा गळा जेव्हा तुम्ही स्टिच करणार आहे तेव्हा कटिंग केला तरी चालेल, पण इथे पॉइंटला कट मारून घ्यायचा आहे असा, म्हणजे पॉइंट जोडते वेळी खालीवर होणार नाही. इथे सुद्धा आता यामध्ये बघा, आपल्याला जेव्हा तुम्ही ही कटिंग ठेवणार आहात तेव्हा तुम्हाला जशी आहे तशी सगळीकडून ही कटिंग करायची. इथे मात्र तुम्हाला असं शिलाई मार्जिन ऍड करायचंय असं. इथे सुद्धा या पद्धतीने तुम्हाला ही शिलाई मार्जिन ऍड करत करत कटिंग करायचे. इकडे सेम आहे तेवढंच घ्यायचंय. इथे दोन्ही साईडला तुम्हाला शिलाई मार्जिन ऍड करायचंय आणि मगच जोडायचंय. त्यानंतर आता आपली
हे जेव्हा येणार आहे क्रॉस पट्टीची कटिंग येणार आहे तेव्हा आपण ही क्रॉस पट्टीची कटिंग अशी कट करणार आहोत. म्हणजे अगोदर जी कटिंग सांगितली ती प्रिन्सेस कटची सांगितली. आता आपल्याला हे क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आणि ही क्रॉस पट्टी आपल्याला इथे चिकट टेपने अशी चिटकवून घ्यायची अशी. या पद्धतीने आपल्याला हे इथे अशी चिकटपट्टी ही लावून क्रॉस पट्टी तयार करून घ्यायची आहे. इथे बघूयात आता कमरेचा चौथा भाग प्लस 1.5 इंच मार्जिन भेटतंय का, तर इथून लावते मी कमरेचा चौथा भाग 7.5 आणि तिथून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. ही क्रॉस पट्टी तयार झाली. आता हा पार्ट आपण असा इथे जोडून या पद्धतीने जोडत आणायचंय. असा पॉइंटला पॉइंट जोडत आणून बरोबर परफेक्ट तुमची ही कटिंग बसणार आहे आणि असा पप तयार होणार आहे. तर चला, ही कटिंग आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा भरपूर साऱ्या मित्रमैत्रिणींसोबत. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि या ताईंना पण माझं सांगणं आहे की पटकन आता कटिंग करा, ब्लाऊज शिवा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ब्लाऊज हा कसा बसला ते. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन टॉपिक मध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.